আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী রূপে যে কোনো বিষয় যাহা আমার বিবেচনার জন্য আনিত হইবে বা আমি জ্ঞাত হইব, তাহা মুখ্যমন্ত্রী রূপে আমার কর্তব্যসমূহের যথাযথ নির্বাহের জন্য যেরূপ আবশ্যক হইতে পারে তদ্গতিকে আমি প্রত্যক্ষ বা পরোক্ষভাবে কোনো ব্যক্তি বা ব্যক্তিগণের নিকট জ্ঞাপন করিব না বা প্রকাশ করিব না। नुकताच आपण शुभेंदू अधिकारी यांचा पश्चिम बंगालचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पाहिला. खरं तर दोन पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेल्या कार्यकर्ते असलेल्या दोन नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं बहुमत त्यांच्या त्यांच्या राज्यात मिळवून दिले. आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा यांनी विजयाची सेंचुरी मारलेली आहे, तर पश्चिम बंगालमध्ये डबल सेंचुरी मारत भारतीय जनता पार्टीचा रथ विजयाप्रत नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका शुभेंदू अधिकारी यांनी बजावलेली आहे. ते सुरुवातीला जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांचे वडील काँग्रेसचे नेते आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री शिशिर अधिकारी यांचे पुत्र राजकारणात आले. ते काँग्रेस कार्यकर्ता म्हणून छात्र भारतीचा किंवा त्यांची जी विद्यार्थ्यांची विंग होती त्याचा कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने ममता दीदी काँग्रेसमध्ये आल्या होत्या तसाच प्रवेश शुभेंदू अधिकारी यांचा झाला. त्यानंतर 2000 मध्ये मात्र डिसेंबरमध्ये त्यांनी एकंदरच ममता दीदींचे ते खरं तर अतिशय निकटचे पण अभिषेक बॅनर्जी यांच्या अति हस्तक्षेपाला कंटाळून शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सोडली. कारण काँग्रेस नंतर ते ममता दीदींबरोबर जी सुरुवातीचे लोक सगळे तृणमूलमध्ये गेले होते त्यात शुभेंदू अधिकारी सुद्धा होते. नंदीग्रामचा जो लढा ज्याच्या आधारावर ममता बॅनर्जी निवडणूक जिंकल्या आणि डाव्यांची सत्ता उलथून टाकली, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका शुभेंदू अधिकारी यांनीच बजावलेली होती. तरीही अभिषेक बॅनर्जी राजकारणात आल्यानंतर शुभेंदू अधिकारी हे तृणमूलपासून दूर झाले आणि त्यांनी ते भाजपामध्ये आले. 6 वर्षाचा जो काळ होता तो अतिशय संघर्षाचा भारतीय जनता पार्टीसाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये आपली पाळंमुळं रुजवण्याचा सुद्धा होता. या कालखंडात त्यांनी महत्त्वाची जी कामगिरी बजावली ती 2000 मध्ये बाहेर पडल्या जेव्हा 2021ची निवडणूक झाली तेव्हा नंदीग्राममध्ये त्यांनी ममता बॅनर्जींना पराभूत केलं आणि यावेळी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात तब्बल 15,000 मतांनी त्यांना पराभूत केलेले आहे. हा विजय दिसायला अतिशय देखणा असा म्हणायला लागेल, लखलखीत म्हणायला लागेल, तरी सुद्धा शुभेंदू अधिकारी यांच्या पुढे अनेक आव्हानं आहेत आणि त्या आव्हानाची पहिली झलक त्यांना विजयानंतर लगेच आपले निकटचे साथीदार गमवावे लागले तिथूनच सुरुवात झाली. निरगुडकर सर आपल्या सोबत नेहमीप्रमाणे चर्चेला आहेत. सर तुमचं मनःपूर्वक स्वागत. शपथविधी झालाय. नमस्कार. शपथविधी झालाय. शुभेंदू अधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर केलेली कामगिरी ही सतत चढता आलेख असणारीच होती, पण आव्हानं मोठी आहेत. काय तुम्ही सांगाल? तुम्ही आता शुभेंदू अधिकारी यांची जी माहिती सांगितली त्यात फक्त 2 गोष्टी मी ऍड करू इच्छितो. ते म्हणजे शुभेंदू अधिकारी हे पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झालेले होते आणि आजपर्यंत त्यांनी 6 निवडणुका लढवल्या आणि 6 पैकी फक्त पहिली निवडणूक आयुष्यात ते हरले आणि त्यानंतर एकही निवडणूक ही व्यक्ती हरलेली नाही. त्यामुळे ज्याला आपण लढवय्या कार्यकर्ता, विजयी होण्याकरता ग्राउंडवर जाऊन काय काम करावं लागतं, निवडणूक जिंकण्याकरता काय तिकडंबाजी करावे लागतात, ह्या सगळ्या पटातला माहीर असलेला असा हा माणूस आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला प्रथम त्यांची शक्तिस्थानं काय आहेत, व्हॉट ही ब्रिंग्स ऑन द टेबल ज्याला आपण म्हणू. आज पश्चिम बंगालच्या राजकारणाच्या टेबलावर ते काय स्वतःबरोबर घेऊन येतात. तर ह्या माणसाचा पश्चिम बंगालमध्ये अतिशय उत्तम ग्राउंड कनेक्ट आहे. हा प्रत्येक तालुका काय म्हणू, सब तालुका ही गावं तो व्यक्तिगतरित्या ही व्यक्ती फिरलेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना जमीन माहिती असलेला माणूस, असा जमीन माहिती असलेला आणि
पश्चिम बंगालच्या राजकारणाचा गेल्या 20-25 वर्षाचा अत्यंत जवळून अभ्यास केलेला आहे. दुसरी गोष्ट, ममता दीदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये इरिगेशन मिनिस्टर म्हणून त्यांनी एक चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे प्रशासन कसं हाकायचं याविषयीचा त्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. तिसरी त्यांची स्ट्रेंथ काय असणार आहे तर केंद्र सरकारचा काय ज्याला आपण म्हणू त्याला विलक्षण पाठिंबा. आत्तापर्यंत पश्चिम बंगालनी केंद्राचा असा पाठिंबा कधीच पाहिला नव्हता. जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस सत्तेवर होती तेव्हाही नाही पाहिला, जेव्हा डावे सरकारमध्ये सहभागी होते तेव्हाही नाही पाहिला, आणि ममता दीदी असताना तर त्यांचे संबंध अतिशय बिघडलेलेच होते. त्यामुळे केंद्राच्या अनेक योजना तिकडे राबवताच आलेल्या नव्हत्या. ह्या पार्श्वभूमीवर डबल इंजिन की सरकार ज्याला म्हणतो ते एक त्यांचं सर्वात मोठं स्ट्रेंथ असणार आहे. आणखीन एक म्हणजे कोणत्याही प्रकारचं युती आघाडी याचं बर्डन त्यांच्यावर नाही आहे, याचं ओझं त्यांच्यावर नाही आहे. म्हणजेच कोएलिएशन धर्म ज्याला आपण म्हणू, युती धर्माकरता आम्हाला हे करावं लागलं, या गोष्टी आम्हाला करता येत नाही, हे बोलता येत नाही, अशी कारणं आता त्यांना देता येणार नाहीत. ही एक त्यांची मोठी स्ट्रेंथ आहे. मोदी आणि शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा पाठिंबा ही एक त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आता त्यांचा विकनेस जर तुम्ही म्हणाल तर काय असू शकतो, तर कमकुवतपणा असा आहे की यापूर्वी त्यांच्यावर अगदी 2016 सालची जर तुम्ही 2018-19 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जर भाषणं पाहिलीत तर शारदा स्कॅममध्ये त्यांचं नाव आलेलं होतं, आणि सीबीआयची त्यांच्यावरची इन्क्वायरी अजूनही ते मॅटर क्लोज नाही झालेलं, ते अजूनही चालूच आहे. म्हणजे ते पाहिल्यानंतर मला आपल्याकडच्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यांची आठवण एक प्रकारे होते. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्ष जेव्हा इतक्या प्रचंड बहुमताने सत्तेवर येतो त्यावेळेला प्रमुख पदाचे दावेदार अनेक असतात. दिलीप घोष आहेत, बरीच मंडळी आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमधलं अंतर्गत सत्ता स्पर्धाचं राजकारण जे आहे तो एक त्यांचा मोठा विकनेस आहे. याचं कारण असं आहे, टीएमसी मधून जे फुटून निघाले आणि भारतीय जनता पक्षात आले अशांचा एक गट आहे, आणि त्यांच्या विरोधात जे वर्षानुवर्ष संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम अशी जी कामं करत 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 वरती आलेली फळी आहेत त्यांचा एक वर्ग आहे. त्यामुळे त्या दोघांमधला संघर्ष, सुप्त संघर्ष हा अटळ आहे, आणि तो आत्ता त्यांचा एक मोठा विकनेस आहे. तिसरी गोष्ट, आत्ता त्यांच्या आजूबाजूला सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हिंसा आहे. त्यातल्या एका हिंसेचा आपण उल्लेख केला तो म्हणजे त्यांचे स्वतःचे स्वीय सहाय्यक असलेले रथ, गेले 20-25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांची हत्या त्यांच्या घरासमोरच रात्री 10:15 वाजता परवाच करण्यात आली. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या चितेला अग्नी देऊन आत्ता शुवेंदू अधिकारी हे शपथविधीसाठी आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या घटनात्मक पदावर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जिभेवर तुमचं विलक्षण नियंत्रण पाहिजे, आणि या बाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे आदर्श मानेन की कधी जीभ घसरले असं तुम्हाला दिसणार नाही. अतिशय कॅल्क्युलेटेड आणि मेजर्ड बोलणं. परंतु ममता दीदी सुद्धा बोलण्याकरता कधी प्रसिद्ध नव्हत्या अशा मेजर्ड. तसंच शुवेंदू अधिकारी पण फार मेजर्ड बोलण्याकरता प्रसिद्ध नाही आहेत. त्यामुळे याआधी त्यांची जी कम्युनल अशा स्वरूपाची स्टेटमेंट होती, मुसलमानांना आम्ही हकलून देऊ, याच्याबद्दल त्यांना सस्पेन्शन भोगावं लागलेलं होतं, आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस म्हटलेलं होतं. आता यांच्यासमोर संधी काय आहेत तर ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म करायची संधी आहे, इंडस्ट्री रिफॉर्म करायची संधी आहे. आज अशी पार्टी कोणाला फार क्वचितच मिळाली असेल. त्यामुळे या दोन्ही बाबतीतले जे रिफॉर्म जर ते यशस्वी करू शकले तर त्या संधीचं सोनं केलं तर त्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे मथुआ कम्युनिटी जी आहे त्यांच्या सिटिझनशिपचा नागरिकत्वाचा मुद्दा आहे. CA NRC तातडीनं लागू करून तो मुद्दा जर त्याने निकालात काढला तर एक मोठी वोट बँक भारतीय जनता पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी ही बराच काळपर्यंत त्यांना लॉयल राहील हे आहे. आता त्यांच्या थ्रेट्स काय आहेत, त्यांना धोके काय आहेत, तर जेव्हा अशा प्रचंड मोठ्या कालखंडानंतर जवळपास 34 वर्ष डाव्यांची सत्ता, 15 वर्ष तृणमूल काँग्रेसची सत्ता, वी आर टॉकिंग ऑफ 50 इयर्स, 50 वर्ष सत्ता, आणि त्याच्या आधी 20 वर्ष काँग्रेसची सत्ता, 70 वर्ष एक राज्य स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष स्ट्रगल करतोय, आणि इतक्या कार्यकर्त्यांचे घाम, अश्रू, रक्त
म्हणजे रक्त म्हणजे अक्षरशः जीवन उधळून टाकले, त्यांची आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. असे कार्यकर्ते जेव्हा सगळा त्याग करून हे मिळवतात ना, तेव्हा इम्पेशन्सी किंवा घायाकुतीला येणे किंवा तातडीने यश पाहिजे आम्हाला, अशा प्रकारची मागणी आपलेच कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करायला लागतात आणि मग ते एक फार मोठं आव्हान असतं. दुसरं, 70 वर्षात हिंदुत्ववादी सरकारच पाहिलेलं नाही. हिंदुत्वाचा विचार खालपर्यंत रुजलाय असं नाही, किंवा त्या विचारसरणीच्या विरोधातलंच एक वातावरण आहे. किंवा हिंदुत्ववादी म्हणजे बुरसटलेली विचारसरणी, मागासलेली विचारसरणी, अशा प्रकारचं मानणारा एक मोठा भद्रलोक वर्ग तिकडे आहे, की ज्यांनी आता ममता दीदींना कंटाळून यांना संधी दिलेली आहे. यांना निवडायचं म्हणून संधी या भागापेक्षा ममता दीदींना कंटाळे म्हणून संधी दिलेली आहे, पण त्यांच्यावर एक प्रकारचे सेक्युलरिझमचे संस्कार झालेले आहेत. मग त्यांचे आदर्श टागोर आहेत, अनेकांचे आदर्श सत्यजित रे, बोस ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. त्यामुळे ते जे त्यांचं भद्रलोकाचं सगळं कल्चर आहे, कॉफी हाऊस किंवा ज्याला एक सेक्युलर ओपननेस ज्याला आपण म्हणू, त्याचं जे कल्चर आहे त्याला जय श्रीराम बोलायला लावणे हा एक फार मोठा कल्चरल शिफ्ट असणार आहे. आणि दॅट्स द बिग चॅलेंज, दॅट्स अ बिग थ्रेट. तिसरी गोष्ट अशी आहे की ममता दीदींनी परवा असं विधान केलं, ते कितपत सत्य आहे काय आहे हे काय आत्ता कळायला मार्ग नाही, परंतु त्या बोलल्या तेवढं नक्की ते मी इंटरनॅशनल कोर्टात दाद मागीन. आणि परत त्यांनी राजीनामा द्यायला सुद्धा नकार दिला. अर्थात राजीनामा न देणे अत्यंत बालिश गोष्ट होती, याच्यावर आपण कार्यक्रम पण केलेला आहे. आता मुद्दा असा येतो याच्यामध्ये की ममता दीदी काही गिव्हअप करतील असं वाटत नाही. अभिषेक बॅनर्जी सुडानं पेटलेले आहेत. त्यामुळे हे दोघं की ज्यांना हिंसक राजकारणाचा एक इतिहास आहे आणि हिंसक राजकारण हेच ज्यांच्या राजकारणाचं अस्त्र आहे, ते रोज तुमचं जीवन हराम करणार आहेत. ते आता संसदेत किंवा विधानसभेत नाही आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांच्या विरोधाची रस्त्यावरची धार ही अधिक तिखट होणार आहे. त्यामुळे दे विल बी मोर लाऊडर, ते अधिक आक्रस्ताळे असतील, आक्रमक असतील, अँड दे विल बी व्हेरी डिस्रप्टिव्ह, ज्याला आपण म्हणू ना, की संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त करणे, ह्याच्या बाबतीतलं त्यांचं एक हे आहे. राजकीय हिंसाचार हा एक फार मोठं थ्रेट आहे आत्ता, आणि ती एक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रायझिंग एक्सपेक्टेशन्स ऑफ पीपल. जेव्हा अशा प्रकारे सरकार तुम्हाला 10% एक्स्ट्रा मतदान होऊन निवडून येतं ना, त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो लोकांच्या अपेक्षा 10 नाही 100 पट वाढलेल्या असतात. त्यांनी तुम्हाला 10% मतं दिलेली एक्स्ट्रा आहेत, पण दे आर एक्सपेक्टिंग 100%. याचं कारण बरेच वर्ष आर्थिक विकासाचा दर मंदावलेला आहे, कोणत्याही प्रकारची खाजगी गुंतवणूक आलेली नाही आहे, मोठ्या PSUचं येणं तिकडे थांबलेलं आहे. त्यामुळे त्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, ते रोजगारासाठी होत आहे. शिक्षणाच्या मोठ्या संधी तिकडे केलेल्या आहेत. एकेकाळी भद्रलोक असताना कला, साहित्य, विज्ञान याकरता ख्यातनाम पावलेला असा हा बंगाली समाज आता आपली ओळख नव्यानं पाहू इच्छितोय, आणि ती ओळख मिळवण्याकरता म्हणून त्यांची धडपड सुरू आहे, आणि ते एक फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे गुंडाराज नष्ट करणे की जे आत्ता तिकडे कार्यरत आहे, आणि ज्या भूमीमध्ये टागोर, नेहरू, बोस, सत्यजित रे ही नावं घरोघरी देवतासारखी पूजली जातात, त्या ठिकाणी हेडगेवार, दीनदयाळ यांना एस्टॅब्लिश करणे हे फार मोठं आव्हान आहे. आणि ते एस्टॅब्लिश करताना कुठेही ज्याला आपण काय म्हणू धाकधपटशा नाही आहे, तो करता येणार नाही आहे. तर ती फिलॉसॉफी त्यांच्या गळी उतरवणे, त्याचं महत्त्व त्यांना पटू देणे, अंत्योदयाची कल्पना त्यांच्यासमोर मांडणे, एकात्म मानववाद त्यांच्यासमोर मांडणे, त्याचे मतदार डेव्हलप करणे. आत्ताचा जो झालेला आहे तो एक पॉलिटिकल रिफॉर्म आहे, परंतु एक आयडिओलॉजिकल रिफॉर्म ही आता पुढची सर्वात मोठी चॅलेंज आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे बंगाली साहित्य तुम्ही बघा, महाश्वेता वर्मा असेल, सत्यजित रे असेल, बरीच लेखक आहेत. एकाचंच नाव घ्यायचं काही कारण नाही आहे, अनेकांना आपल्याकडे ज्ञानपीठ पुरस्कार पण मिळाले आहेत. यांच्या सगळ्या लेखनाचा जो संस्कार झालेला आणि त्याचा लेखनाचा जो बाज आहे, तो सर्वसाधारणपणे हा ज्याला आपण सेक्युलर असा शिक्का मारू शकू, किंवा लूजली असं म्हणेन मी की काहीसा नेहरूवालाचा पगडा असणारा असा एक मोठा लेखक कलावंत वर्ग त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्या वर्गाला आपल्याला जर हिंदुत्ववादी विचारसरणीकडे वळवायचं असेल तर एक सेवा हा एक मार्ग झाला. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिटिकल रिफॉर्म्स की ज्या विचारसरणीतून आम्ही आलो त्यांनी
इतके तुम्हाला अच्छे दिन दिले, सबका साथ सबका विकास. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कल्चरल चेंज इन द माइंड ऑफ द पीपल. त्यामुळे ते नॅरेटिव्ह, कथ्याचं जे युद्ध आहे ती आता फार मोठी हे आहे. कारण आजपर्यंत सर, त्या लोकांनी बोला बोला ही एक लांब लढाई आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं त्यांना हळूहळू रुजवावं लागेल. पण अगदी निकटच्या भविष्यामध्ये त्यांच्या समोर जी महत्वाची आव्हानं आहेत त्यामध्ये एक तर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि हो. शांतता प्रस्थापित करणं नंबर 1. नंबर अगदी 2, अगदी राज्याची आर्थिक घडी या दृष्टीने जर विचार केला तर ममता दिदींच्या काही योजना होत्या लक्ष्मी भंडार सारख्या, आणि या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये 3,000 रुपये महिना आम्ही देऊ अशा प्रकारचं आश्वासन होतं. म्हणजे आर्थिक घडी, औद्योगिक घडी आणि कायद्याची घडी ही महत्वाची जी आव्हानं आहेत ती लगेचच त्यांना त्यामध्ये उतरावं लागणार आहे. आणि अगदी प्रशासनावर नक्कीच. ममता दिदींची वर्षानुवर्ष असलेली पकड, त्यांना लॉयल असणारे अधिकारी, कारण कितीही एक म्हटलं एक तरी हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक हा बरोबर आहे तुमचा मुद्दा की त्यांना लॉयल असणारे अधिकारी, आणि त्यामुळेच परिवर्तन अशी घोषणा देऊन तेव्हा तुम्ही सत्तेवर होता तेव्हा ते परिवर्तन मला दिसावं लागतं, फिजिकली दिसावं लागतं. मला तसे बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दिसावे लागतात. तुम्ही केली 2,500 रुपयाची प्रॉमिसेस फुलफिल व्हायला लागतात. त्यामुळे पहिल्या 100 दिवसात तुम्ही काय डिलिव्हर करता आणि त्याच्यातलं सर्वात दृश्य काय असू शकतं, तर आत्ता तिकडे सर्वात मोठा प्रश्न आहे तो दहशत गर्दीचा आहे. एक फार मोठं दडपशाहीचं वातावरण आहे, एक खुलं वातावरण, ज्याला आपण म्हणू की एकही दंगल परवडणारी नाही पहिल्या 100 दिवसामध्ये. त्यामुळे ते सर्वात मोठं आव्हान आहे आत्ताच्या घडीला, असं मला वाटतं. कारण नोकरशहा आणि त्यांची लॉयल्टी 17 वर्ष जी सत्तेवर होती, 15 वर्ष त्यांच्याकडे असणार हे तर उघड आहे. म्हणजे अगदी पहिलंच जर काय करायचं असेल ना, तर त्या पश्चिम बंगाल सरकारचं जे ऑफिस रायटर्स बिल्डिंगमध्ये होतं, अतिशय सुंदर बिल्डिंग आहे. मी अनेकदा त्या बिल्डिंगवरून गेलोय. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी त्या बिल्डिंगमध्ये जेव्हा ऑफिसेस होती राज्य सरकारची तेव्हा सुद्धा गेलेलो आहे. परंतु आता तिकडे डागडुजी करता गेले कित्येक वर्ष झाली ती बिल्डिंग वापरात नाहीये. जितक्या तातडीनं हे सरकार ती सगळं काम पूर्ण करून तिकडे शिफ्ट होईल तेव्हा एक बंगाली अस्मितेचा असा जो एक सूर लागेल ना, तो फार महत्वाचा आहे. नाहीतर प्रत्येकाला आता तिकडे भीती, वेस्टर्न मीडिया काय किंवा सेक्युलर मीडिया काय, ही अशी एक भीती घालणार आहे की पश्चिम बंगालचा उत्तर प्रदेश होणार, पश्चिम बंगालचा गुजरात होणार, अशी एक भीती, ही ओळख पुसली जाणार. तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही कलावंत आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही संशोधक आहात, तुम्ही उद्योजक आहात, हे सगळं क्रांतिकारक आहात, हे सगळं तुमचं पुसलं जाणार आणि तुम्ही इंडियन कॉमनर होणार, अशी एक भीती त्यांना घालता येणं मग सोपं जाईल जर हे रिफॉर्म्स त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. आणि त्यामुळे पहिल्या 100 दिवसामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न, रायटर्स बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोठ्या प्रोजेक्टची अनाउन्समेंट होणं आणि सरकारच्या ज्या स्कीम आतापर्यंत इकडे आलेल्या नव्हत्या, मग ती आयुष्यमान भारत असेल, स्मार्ट सिटी असेल, या सगळ्या गोष्टी इकडे आणणं आणि त्याची अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात करणं आणि ते जाणवणं की आपल्या बाजूला, आपल्या शेजारच्याला, नातेवाईकाला ते मिळालेलं आहे. इथे खरं त्याची कसोटी आहे. आणि सबका साथ सबका विकास ज्याला आपण म्हणतो, ते खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास तिथे दिसायला लागणार आहे आता. कारण ममता बॅनर्जी या काही गप्प बसणाऱ्या नेत्या नाहीत. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यासोबतच त्यांचे जे खासदार आहेत ते आपण बघितलं संसदेत सुद्धा अतिशय आक्रमक असतात. आणि ही सगळी तृणमूलची नेते मंडळी ही या सरकारला जागोजागी अडवणूक त्यांची करणार, त्यांना जमेल तेवढं घेरणार. कारण ममता दिदींचे 88 आमदार हे तिथे विधानसभेमध्ये असणारच आहेत, त्या स्वतः नसल्या तरी सुद्धा. त्यांच्याकडची अडवणूक आणि या सगळ्या प्रश्नांवरचे मार्ग काढणं. जसं तुम्ही म्हणालात सर, रायटर्स बिल्डिंग जी आहे तिथे आम्ही सुद्धा आत्ताच म्हणजे इलेक्शनच्या दुसऱ्या फेजच्या प्रचाराच्या दरम्यान जाऊन आलो. त्या भागामध्ये एक वेगळं वातावरण सध्या आहे. नबन्नाचं जे कार्यालय त्यांनी हलवलेलं आहे ते पुन्हा इकडे आणणे, हे सगळेच प्रश्न आहेत. आणि याशिवाय काही कठोर पावलं त्यांना उचलायला लागतील की ज्या लोकांनी हिंसाचार घडवला, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्या विरोधात सुद्धा कठोर पावलं उचलत एक भयमुक्त वातावरण. अगदी योग्य तुम्ही सांगितलं. मला असं वाटतं मतपेटीत जर याचा एक सारांश काढायचा झाला तर मतपेटीवर कमळ उमटलेलं आहे. आता बंगाली माणसाच्या हृदयावर त्यांना कमळ फुलवायचं आहे. बरोबर बरोबर. आणि त्यासाठीचे जे प्रयत्न त्यांना करायचे आहेत
ती आव्हानं प्रचंड मोठी आहेत. घुसखोरांचा जो प्रश्न आहे आणि त्या सीमावर्ती भागामध्ये कुंपण घालण्याचा जो प्रश्न आहे ते त्यांना तातडीने करावं लागणार आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो आहोत की दीदींना नमवत सत्ता आणणं हे जितकं अवघड होतं, त्याच्यापेक्षा मोठा आव्हानांचा एक हिमालय हा भारतीय जनता पक्षासमोर उभा असणार आहे. ह्याच्यातला प्लस पॉइंट सर मला असा वाटतो की जसं आपल्याकडे एकनाथ शिंदे सांगायचे की अमित शाह जी ने मुझे बताया है कि मैं चट्टान की तरह आपके पीछे खड़ा हूं, तसं केंद्र सरकारला चट्टान सारखं या सरकारच्या पाठीशी सर्वार्थाने उभं राहावं लागणार आहे. अगदी, कारण विरोधी पक्षासाठी आता पश्चिम बंगाल ही एक लॅबोरेटरी आहे. इथे जर एखादी गोष्ट ते विरोधी पक्ष म्हणून सगळे मिळून एकत्र यशस्वी करू शकले तर त्याचे प्रयोग बरे वाईट हे ते इतर राज्यांमध्ये पण नक्कीच करतील. अगदी बरोबर आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांनी आता शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेत एक इतिहास घडवला यासाठी आहे की तब्बल 70 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं कमळ हे पश्चिम बंगालमध्ये फुललेलं आहे अगदी आणि ते घराघरापर्यंत मनामनापर्यंत रुजवण्याचं एक मोठं आव्हान आहे. आणि त्याआधी प्रशासकीय आव्हानं जी आहेत ती मोठी आहेत. बघूया, घोडा मैदान जवळच आहे आणि आपण या घडामोडींवर सतत बोलत राहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की सुवेंदू अधिकारी या सगळ्या कसोटीवर खरे उतरतील का? कारण त्यांना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे जुने सहकारी यांच्यातला समन्वय हा सुद्धा साधायचा आहे. एकंदर काय तर सत्ता मिळाली आहे पण ती एक काटेरी अशा सगळ्या सिंहासनावर ते बसतात. सत्ता राबवायचं आव्हान आहे. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नेहमी बघत राहा ही विनंती करत मी निरगुडकर सरांसह आपली आजच्या पुरती रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.